आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी येथे राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धा होणार असल्याची माहिती अध्यक्ष वीरेंद्र वंजू यांनी दिली आहे। नामदार डॉक्टर उदयजी सामंत साहेब, उद्योग मंत्री व मराठी भाषा मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री यांची नामदार श्री उदयजी सामंत प्रतिष्ठान रत्नागिरी व रत्नागिरी जिल्हा शरीर सौष्ठव संघटना यांच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, रत्नागिरी शहरामध्ये नॅशनल बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन 2026 अशी भव्य 72वी राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धा रत्नागिरीमध्ये खातू नाट्य मंदिर रत्नागिरी येथे होणार आहे। ही उंची गटाची स्पर्धा आहे। आमची 72वी 72 राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धा आहे। या स्पर्धेचं आयोजन करताना IFBF म्हणजेच राष्ट्रीय स्वास्थ्य एवं शरीर सौष्ठव संघटना महासंघ यांच्या वतीने, यांच्या मान्यतेने व महाराष्ट्र राज्य हौशी शरीर सौष्ठव संघटना यांच्या मान्यतेने आणि त्या स्पर्धेचे आयोजक म्हणून रत्नागिरी जिल्हा शरीर सौष्ठव संघटना असणार आहे। या स्पर्धेमध्ये स्पर्धा घेताना आमच्या रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आम्हाला नेहमी आमच्या पाठीवर ज्यांचा हात आहे असे नामदारजी उदयजी सामंत साहेब यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि रत्नागिरीमध्ये अतिशय भव्य दिव्य अशी ही स्पर्धा आपण करायची असं त्यांनी आम्हाला सांगितलं। रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना वीरेंद्र वंजू यांनी राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेची सविस्तर माहिती दिली। या प्रसंगी सदानंद जोशी, संतोष कदम उपस्थित होते। आणि जी तयारी करायची लागेल ती तयारी तुम्ही करा, त्यासाठी लागणारा सर्व पाठिंबा आम्ही देऊ असंही त्यांनी आश्वासन दिलं। त्याप्रमाणे रत्नागिरीत येणारे जे बॉडी बिल्डर्स असतील, स्पर्धक असतील, त्यांची जेवणाची, राहण्याची व्यवस्था अतिशय चांगली झाली पाहिजे। रत्नागिरीमधील येणारा स्पर्धक अतिशय आनंदी आणि रत्नागिरीचं नाव काढतच तो पुढे जायला पाहिजे असंही आम्हाला साहेबांनी सांगितलं। त्याप्रमाणे अतिशय भव्य दिव्य अशी आपण ही स्पर्धा घेतो आहे। रत्नागिरीमध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये कुठलंही काम असेल तर सामंत साहेबांचं नाव त्या पलीकडे असतंच। आता रत्नागिरीचं शिवाजी स्टेडियम आपल्यासमोर होतंच आहे। परत जिल्हा क्रीडा संकुल समितीचं भव्य असं दालनी आपल्या थोडक्यात काम चालू आहे। साहेब आजच त्याची पाहणी करायला पण गेलेले आहेत, तेही लवकरच पूर्ण होतील। म्हणजे क्रीडा क्षेत्रात जी जी कामं असतील तिथे सामंत साहेबांचा त्यासाठी पाठिंबा असतो। त्यामुळे क्रीडा क्षेत्राला पूर्ण पाठिंबा साहेबांचा असतो। आणि हेल्थ इज वेल्थ, म्हणजे तुमचं जर शरीर चांगलं असेल, निरोगी असेल तर त्यासारखी संपत्ती कुठली नाही आहे। म्हणून आजच्या तरुणांना, आजच्या युवकांना त्यातनं ही स्पर्धा घेऊन आम्ही असं आव्हान करतो आहे की तुम्ही मोबाईलपासून लांब राहून आपली शरीर सौष्ठव किंवा आपली शरीर ही संपत्ती आहे ती चांगली करा, निरोगी आपलं शरीर ठेवा। हा एक संदेश आपण आपल्या रत्नागिरीकरांना या स्पर्धेतून देण्यात येणार आहे। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।